स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि सर्वांना आता सध्या महाराष्ट्रात घरोघरी गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय. सर्वांना गणपती बसायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय की 8 सप्टेंबर 2024 ते पुढच्या आठवड्याचे राशी भविष्य आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा मित्रांनो, कुंभ राशी राशी चक्रातली 11वी रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत. सध्या बघा की कुंभ राशीला 7.5 चालू आहे, परंतु 7.5 चालू असताना घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. आपले कर्म चांगले ठेवा, आपले प्रयत्न चांगले ठेवा. आपण जर चांगले कर्म केले तर शनी महाराज सुद्धा आपल्याला चांगले फळ देत असतात. त्यामुळे 7.5ला घाबरण्याचे कारण नाही. तुमचं लवकरच चांगले दिवस तुम्हाला येणार आहे. तर बघूया की येणारा जो आठवडा आहे तो तुम्हाला कसा जाणार आहे. तर बघा की आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा तुमचा व्यवसाय व्यापार आणि तुमचं जे आहे भाग्य ते येणाऱ्या पुढील आठवड्यात कसं राहणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा की आरोग्याच्या बाबतीत म्हणाल की आरोग्य तुमचं पुढच्या येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे, परंतु थोडीशी दगदग आणि होणार असल्यामुळे थोडासा तुम्हाला थकवा जाणवणार आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि थोडंसं दगदग कमी करायची आहे. थोडीशी बघा की गणपती बाप्पाचा सीझन आहे. काही घरांमध्ये गौरी गणपती बसतात. गौरी गौरीची पूजा अर्चना केली जाते. त्यामुळे महिला वर्गाची धावपळ होणार आहे. त्यामुळे महिला वर्गाने आपल्या आरोग्याची नक्कीच काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी ह्या आठवड्यात स्पर्धा परीक्षेत नक्कीच यश मिळणार आहे. कारण की आपल्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि गणपती बाप्पाचे आगमन झाले म्हटल्यावर घरात हे सगळं शुभ वार्ता मिळत असते किंवा घरातला वातावरण हे आनंदातच जात असतं. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला फक्त अभ्यास करताना आपलं मन विचलित होऊ न देता अभ्यास करायचा आहे. थोडंसं बघा की गणपती बसवायची धाकधूक असेल किंवा गणपती मंडळात काही विद्यार्थी हे गणपती मंडळात असतील, त्यामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष लागणार नाही. परंतु गणपती मंडळात जाण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सुद्धा मन लावायचे आहे आणि आपला अभ्यास सुद्धा करायचा आहे. त्यानंतर बघा की आपला व्यवसाय आणि व्यापार कसा राहणार आहे. तर बघा येणारा जो आठवडा आहे तो जे लोक व्यवसाय करतात, व्यापार करतात त्यांना अतिशय चांगला जाणार आहे. व्यवसायात लोकांसाठी सुद्धा हा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. जी मार्केट मधली उलाढाल आहे ती अतिशय चांगली राहणार आहे. गणपती बाप्पाचं आगमन झाले असल्यामुळे सर्व बाजारपेठा ह्या फुललेल्या आहेत. सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी ही अतिशय मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे व्यवसाय आणि व्यापार तुमचा अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतर बघा नोकरी. ज्या लोकांची नोकरी नोकरीमध्ये जे कुंभ राशीचे लोक असतील त्यांना सुद्धा हा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. परंतु थोडंसं तुम्हाला नोकरीमध्ये दगदग होईल. थोडीशी वरिष्ठांची मर्जी सांभाळा. तुमच्या नोकरीमध्ये ताणतणाव होणार नाही याची काळजी घ्या. आणि ज्यांना नोकरी नाहीये अशा लोकांना ह्या आठवड्यात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. थोडेसे प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच नोकरी मिळण्यात यश मिळेल. त्यानंतर बघा की तुमचं जर भाग्य येणारा जो आठवडा आहे तो तुम्हाला भाग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला जाणार आहे. परंतु थोडीशी गुंतवणूक करताना किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना थोडंसं थांबूनच प्रॉपर्टी खरेदी करा. आपल्या ज्येष्ठांची, आपल्या लोकांची काळजी घ्या आणि आपलं हे जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे, गुंतवणूक करणार आहे ती आपल्या जे ज्येष्ठ लोक आहेत किंवा ज्यांचे सल्लागार आहेत त्यांचं मार्गदर्शन करूनच, सल्ला घेऊनच तुम्ही गुंतवणूक करायची आहे. तर हे बघा की आत्ताच आपण बघितलं की आरोग्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, शिक्षणाच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत, नोकरीच्या विषयी हा येणारा जो आठवडा आहे तो तुमच्यासाठी कसं जाणार आहे. त्याचप्रमाणे बघा वैवाहिक जीवनात सुद्धा येणारा जो आठवडा आहे तो तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे. परंतु तुमच्या जोडीदाराचं तुम्हाला थोडंसं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. थोडंसं त्याचंही काय म्हणणं आहे ते तुम्हाला ऐकून घेऊन त्यावर तुम्हाला बोलणं
करायचं आहे. थोडंसं कडू बोलणं किंवा थोडंसं भांडण होणार नाही असं बोलणं तुम्हाला टाळायचं आहे. बाकी एकंदरीत येणारा जो पुढील आठवडा आहे तो तुम्हाला अतिशय चांगला आणि आनंदात जाणार आहे. कारण की आपल्या सर्वांच्या घरी गण गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झाल्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रात, देशभरात उत्साहाचं वातावरण आहे आणि महाराष्ट्रात आणि देशभरात अतिशय आनंदाचं वातावरण असल्यामुळे प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि घरोघरी आगमन झाल्यामुळे अतिशय घरात आनंदाचं वातावरण आहे आणि येणारा जो आठवडा आहे तो गणपती बाप्पांचाच आठवडा असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारचं साडेसातीचा त्रास जाणवणार नाहीये. त्यामुळे तुम्ही आपले चांगले कर्म चालू ठेवा, चांगले काम करा, प्रयत्न चांगले ठेवा. तुम्हाला येणारा आठवडा आणि येणारा जो महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. तर ज्यांना हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. ओम गणगणपते नमः. ओम गणगणपते नमः.